तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई आहे। बनावट टेलिफोन एक्सचेंजवर आता दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकलेला आहे। पुण्यातल्या कोंढवा परिसरात कारवाई करण्यात आलेली आहे। कारवाईत 22 वर्षीय नौशाद अहमद सिद्दीला ताब्यात घेण्यात आलेले आहे। दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाईमुळे शहरात खळबळ माजलेली आहे। छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड, 7 सिम बॉक्स, वायफाय सिम बॉक्स चालवण्याकरता वापरण्यात येणारे एंटीना, लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई करत या ठिकाणी मोठा मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉलही आता या सगळ्यातून समोर येत असल्याचं पाहायला मिळते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय हा सगळा नेमका प्रकार आहे? खरं तर पुण्यातील मिठानगर परिसरामध्ये ही सगळी कारवाई झालेली आहे। पुण्याचं दहशतवाद विरोधी पथक जे आहे त्या पथकाने छापेमारी करत सगळी मोठी कारवाई केलेली आहे। विदेशातून भारतामध्ये जे इंटरनॅशनल कॉल्स येत होते ते या कॉल सेंटरला यायचं। हे जे बनावट कॉल सेंटर आहे या ठिकाणाहून पुढे जे फोन एक्सचेंज व्हायचं ते भारतातील नंबरवरून पुढचे सगळे कॉल्स जायचे आणि देशभरामध्ये जे इंटरनॅशनल कॉल यायचे त्याचा हा सगळा प्रकार जो आहे तो इतिहासनं उधळून लावलेला आहे। खरं तर भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत मोठी कारवाई ही पुणे दहशत विरोधी पथक जे आहे त्यांनी केलेली आहे। नौशाद सिद्दीकी नावाचा जो आरोपी आहे त्याने हे सगळं बनावट टेलिफोन एक्सचेंज सुरू केलं होतं। खरं तर या मागचा त्याचा उद्देश काय होता याचा तपास पोलीस करत आहेत। एटीएसला संशय आहे की या सगळा घातपाताचाच प्रकार आहे का या दृष्टिकोनातून सुद्धा एटीएस तपास करत आहे। परंतु अगदी काही दिवसावरती गणेशोत्सव जो सण आहे तो आलेला आहे आणि या सगळ्या सणाच्या पार्श्वभूमीवरती एक मोठा जो कारवाई आहे ती एटीएसने केलेली आहे। खरं तर यामध्ये मोठा घातपात करायचा याचा डाव होता का या दृष्टिकोनातून सुद्धा पोलीस तपास करत आहेत। कोंढवा परिसरातील मिठानगरमध्ये असलेल्या एका कॉम्प्लेक्समध्ये 4 रूम घेऊन हा सिद्दीकी आहे त्या ठिकाणी काम करत होता। खरं तर दुबई, वेगवेगळ्या देशातून हे सगळे कॉल्स भारतात यायचे आणि भारतात आल्यानंतर ह्या कॉल्सचा हा जो ऑपरेटिंग करायचा तो वेगळ्या पद्धतीने ऑपरेटिंग करून विदेशातले नंबर इथल्या ज्या नागरिकांना फोन यायचे त्यांना ते भारतातील फोनवरून हा पुढे ट्रान्सफर करायचा लागला। निश्चित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।